कारण या देशातल्या गरिबांची लेकरं ही अत्यंत सामान्यपणे अभ्यास करून मेहनत करून आपल्या भविष्यासाठी लढत आहेत आणि दुसरीकडे भाजपचे लोक मात्र त्यांचं भविष्य पेपर फुटीतून चोरत आहेत। यांना पेपर कुठून मिळाला? एकीकडे गुणवत्ता दिसत नाहीये आणि दुसरीकडे मात्र 99% येतंय। हे भाजपच्या घरात येणारी गुणवत्ता 100% पेपर फुटीतनं येते। पेपर फुटी आणि भारतीय जनता पक्ष यांचं अत्यंत जवळचं नातं आहे, हे अनेक पेपर फुटीमध्ये दिसून आलेलं आहे। नीट मध्ये भाजपचे लोक होते, टीईटी मध्ये भाजपचे लोक होते, अगदी नीट मधनं भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांच्या घरामध्ये गुणवत्ता यादीमध्ये आलेली उदाहरणं देशामध्ये अनेक न्यूजवरती आपण पाहिलेले आहेत। आता नांदेडमध्ये असाच प्रकार MSCET मध्ये सुद्धा घडलेला आहे। नांदेडचे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक आशिष नेरळकर यांचा मुलगा आणि मुलीला अनुक्रमे 12वीला मार्क 56%, 51% असे मार्क आहेत PCM ग्रुपमध्ये आणि जेईच्या परीक्षेमध्ये 51% आणि 28% त्यांना मार्क आले। मात्र MSCETच्या परीक्षेमध्ये त्यांना 99% आलेले आहेत। हा अजब प्रकार नांदेड जिल्ह्यातल्या MSCETच्या या विद्यार्थ्यांचा भारतीय जनता पक्षाच्या घडलेला आहे। यामागची कारणं काय? यांना पेपर कुठून मिळाला? एकीकडे गुणवत्ता दिसत नाहीये आणि दुसरीकडे मात्र 99% येतंय। हे भाजपच्या घरात येणारी गुणवत्ता 100% पेपर फुटीतनं येते। यावरती देवेंद्र फडणवीस चौकशी करून कारवाई करणार का? याचं उत्तर महाराष्ट्रातल्या सामान्य कुटुंबातल्या विद्यार्थ्यांना त्यांनी दिलं पाहिजे। कारण या देशातल्या गरिबांची लेकरं ही अत्यंत सामान्यपणे अभ्यास करून मेहनत करून आपल्या भविष्यासाठी लढत आहेत आणि दुसरीकडे भाजपचे लोक मात्र त्यांचं भविष्य पेपर फुटीतून चोरत आहेत। याचं उत्तर देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राला द्यावं आणि चौकशी करावी। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।